हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. सो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत एमपीएससी राज्यसेवा प्री 2025 साठी एन्व्हायरमेंटच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स ज्या की एक्झाम ओरिएंटेड असतील. तर आजची पहिली टर्म आहे बायोरेमेडिएशन. बायोरेमेडिएशन म्हणजे यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम टू क्लीन पोल्युटंट्स. एन्व्हायरमेंट मधलं जे काही पोल्युशन आहे किंवा प्रदूषण आहे त्याला कमी करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा सूक्ष्मजीवांचा वापर करणं त्याला आपण म्हणतो बायोरेमेडिएशन. ठीक आहे. तर इथे तुम्हाला एक माइंड मॅप दिला की बायोरेमेडिएशन कसं होतं, काय वापरायचं ते वाला. ठीक आहे. तर बायोरेमेडिएशन कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे इकोटोन. आता इकोटोन म्हणजे काय? ट्रान्झिशनल झोन बिटवीन टू इकोसिस्टम. आता वेगवेगळे इकोसिस्टम आहेत, तर त्यामधलं आपण एक एक्झाम्पल घेतलं टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. आता टेरेस्ट्रियल इकोसिस्टम म्हणजे जमिनीवरले, आणि पुढची इकोसिस्टम घेतली आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टम, जी की पाण्यामधली. आता कोणती दोन इकोसिस्टम असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला शार्प कट पाहायला मिळत नाही. म्हणजे ही इकोसिस्टम इथं आल्यानंतर संपल्याने लगेच ॲक्वॅटिक चालू झाली असं होत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला एक ट्रान्झिशनल झोन असा पाहायला मिळतो की थोडे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या इकोसिस्टमचे पाहायला मिळतात आणि थोडे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या इकोसिस्टमचे पाहायला मिळतात. तर हा जो ट्रान्झिशनल झोन आहे ह्याला आपण म्हणणार आहे इकोटोन. आता ह्या झोनचं वैशिष्ट्य काय असतं, तर ह्या एक नंबरची जी इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये जे काय म्हणतात स्पेसिस आहेत आणि ह्याच्यामध्ये जे स्पेसिस आहेत ह्या दोन्ही टाईपच्या स्पेसिस तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणारच. तसंच आणखीन काहीतरी वेगळ्या स्पेसिस ज्या इथं पण नसणार आहेत आणि इथं पण नसणार आहेत त्या स्पेसिस आपल्याला या इकोटोनच्या झोन मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर हा एन्व्हायरमेंट रिलेटेड महत्वाचा पर्स्पेक्टिव्ह आहे इकोटोन वाला. समजलं असेल. दोन ट्रान्झिशनल झोन मधला आपण त्याला इकोटोन म्हणतो. त्यानंतर कीस्टोन स्पेसिस. आता कीस्टोन स्पेसिस कोणाला म्हणायचं? स्पेसिस ऑन विच द सर्वायवल ऑफ एन इकोसिस्टम लार्जली डिपेंड्स. म्हणजे अशी स्पेसिस की ज्याच्यावरती पूर्णपणे तिथली जी इकोसिस्टम आहे ती डिपेंड आहे. ठीक आहे. म्हणजे ती ऑर्गॅनिझम तिथला जर समजा एक्झिस्ट झाला म्हणजे तिथून त्याचं अस्तित्व संपलं तर ती इकोसिस्टम पूर्णपणे ढासळण्याची सिच्युएशन तयार होऊ शकते. तर त्या स्पेसिसला आपण म्हणणार आहे कीस्टोन स्पेसिस. जसं की इथे एक्झाम्पल दिले की वॉटरचे दिले, सी वॉटर. ठीक आहे. पुढचं अफॉरेस्टेशन. अफॉरेस्टेशन म्हणजे आर्टिफिशियल प्लांटेशन ऑफ द ट्रीज इन नॉन फॉरेस्ट एरियाज. ठीक आहे. जिथं झाडं लावलेलं नाही तिथं झाडं लावणं ह्याला काय म्हणणार आहे आपण? अफॉरेस्टेशन म्हणणार आहे. आता याच्या रिलेटेड तुम्हाला दुसरी कन्फ्युजिंग टर्म येते ती म्हणजे रिफॉरेस्टेशन आणि डिफॉरेस्टेशन. असा 2-3 टर्म आहेत. आपण एक वन बाय वन बघणार आहे. अफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन मध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून आपण रिफॉरेस्टेशन लगेच बघून घेऊ. रिफॉरेस्टेशन म्हणजे रिप्लांटेशन ऑफ द ट्रीज इन डिफॉरेस्टेड एरिया. आता रिफॉरेस्टेशन मध्ये पण आपण झाडं लावतो आणि अफॉरेस्टेशन मध्ये पण झाडच लावतो. पण फरक काय? तर रिफॉरेस्टेशन कधी करायचं असतं? रिफॉरेस्टेशन म्हणजे इथं स्पेलिंग मिस्टेक झाल्या, रिफॉरेस्टेशन आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिफॉरेस्टेशन म्हणजे काय? तर जिथं आपण पहिली झाडं होती झाडं कट केलीत आणि त्याच्यानंतर परत झाडं लावणं ह्याला आपण म्हणणार आहे रिफॉरेस्टेशन. आणि अफॉरेस्टेशन म्हणजे काय? जिथं लॉंग टर्म पर्यंत पहिला अगोदर झाडं नव्हतीच आणि तिथं पहिल्यांदाच आपण झाडं लावायला लावली त्याला आपण म्हणणार आहे अफॉरेस्टेशन. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे कार्बन क्रेडिट्स. आता कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय? परमिट्स गिवन टू कंट्रीज ऑर ऑर्गनायझेशन फॉर रिड्युसिंग पोल्युशन. पोल्युशन कमी केलं, जेवढे तुम्ही पोल्युशन कमी करशील तेवढे तुम्हाला क्रेडिट्स मिळतात. ठीक आहे. आता याचा व्यवहार वगैरे हे मोठी टर्म आहे, हे आपण नंतरच्या कोणत्या तरी लेक्चर मध्ये बघून घेऊ. वाटलं तर तुम्ही ह्या कन्सेप्ट वरनं बघू शकता की बाबा कोण कोणाकडून क्रेडिट वगैरे घेतं ते बघू शकता. ठीक आहे. कार्बन क्रेडिट्स म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, परमिट्स गिवन टू कंट्रीज ज्यांनी पोल्युशन कमी केलंय त्यांना काहीतरी सर्टिफिकेट वगैरे मिळतं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? कार्बन क्रेडिट्स म्हणणार आहे. त्याच्यानंतर पुढची टर्म डिफॉरेस्टेशन, जी की अफॉरेस्टेशन आणि रिफॉरेस्टेशन याच्या रिलेटेड आहे. डिफॉरेस्टेशन साधी सिंपल टर्म आहे. याच्यामध्ये आपण झाडं जी कट करतो, कटिंग डाऊन ऑफ द फॉरेस्ट. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे? डिफॉरेस्टेशन म्हणणार आहे. आता कॉजेस काय आहेत बाबा डिफॉरेस्टेशनचं? इथं दिले बाबा टिंबर पाहिजे आपल्याला, म्हणजे लाकडं पाहिजेत, किंवा इंडस्ट्रियल किंवा ऍग्रिकल्चर साठी आपण झाडतोड करतो, मायनिंग साठी करतो, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आपल्याला, एक्सपान्शन करायचंय. ठीक आहे. हे सगळं त्याच्यामध्ये होतं. इथे इफेक्ट्स दिले तुम्हाला या साईडला, ते पण बघून घ्या. आता हे काय प्रीला इफेक्ट्स वगैरे काय विचारणार नाही, फक्त अशी बेसिक कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा. पुढचा बायो. बायो म्हणजे काय? लार्ज जिओग्राफिकल एरिया, मोठा जिओग्राफिकल एरिया विथ स्पेसिफिक क्लायमेट. त्याचं एक स्पेसिफिक क्लायमेट असणार आहे, वेजिटेशन असणार आहे आणि तिथं स्पेसिफिक अॅनिमल्स असणार आहे, त्याला बायो म्हणणार आहे आपण. आता वेगवेगळे बायोम आहेत, डेझर्ट असू दे, टुंड्रा असू दे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असू दे. आता इथे दिले बघा सवाना, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, मराइन, डेझर्ट, त्यानंतर टेम्परेट फॉरेस्ट, फ्रेश वॉटर, ग्रासलँड किंवा बोरेल फॉरेस्ट अँड टुंड्रा फॉरेस्ट, हे सगळे दिलेले वन बाय वन सगळे तुम्ही बघून घ्या. पुढची टर्म आहे आपली कार्बन फुटप्रिंट. कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? टोटल जे ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे ग्रीन हाऊस गॅस. आता ग्रीन हाऊस गॅस कोणाला म्हणायचं? तर अशी गॅसेस असतात की ज्याच्यामुळे अर्थचं टेम्परेचर वाढतं. आता कसं काय वाढतं? तर जे सन रेडिएशन आपल्या पृथ्वीवरती येतात
तर त्या ठराविक असे गॅसेस आहेत की ते ऍब्झॉर्ब करतात, ठीक आहे, आणि त्यांना परत रिफ्लेक्ट होऊनच देत नाहीत. मग ते काय होतं की बाबा टेम्परेचर पृथ्वीचं वाढायला चालू होतं, मग त्यानं काय ग्लोबल वॉर्मिंग वगैरे होतं असं. तर हा जो ग्रीन गॅस हाऊस आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे, तो बाहेर ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे बाहेर पडतो, त्याला आपण म्हणतो कार्बन फुटप्रिंट म्हणतो. आता इथं एक दिले पर्सेंटेज वाईज सगळ्यात जास्त इमिशन कुठून होतं, काय होतं ते बघून घे. नेक्स्ट आहे सर्क्युलर इकॉनॉमी. आता सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे आपलं जे रिसायकल जी टर्म आहे तीच आपल्याला याच्यामध्ये वापरायची की सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, इकॉनॉमी बेस्ड ऑन रियूज, रिसायकल अँड रिजनरेशन. एखादी गोष्ट आहे की आपण त्याचा एन्व्हायरमेंट रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह बघायचं की झाड आपण जरी तोडलं तरी त्याचा मॅक्झिमम किती यूज होईल, ठीक आहे. त्याला आपण लगेच वेस्ट म्हणून टाकणं किंवा त्याला खराब करणं आणि नवीन पुढच्या प्रोडक्ट साठी नवीन झाडं तोडणं, म्हणजे हे आपण न करता की बाबा तोच तेच गोष्ट आपण परत परत वापरणं आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह वापर करणं, याला आपण म्हणणार आहे सर्क्युलर इकॉनॉमी. पुढचा पॉइंट आहे आपला ओझोन लेअर. आता ओझोन लेअर काय आहे, अ प्रोटेक्टिव्ह लेअर इन द ऍटमॉस्फिअर शील्ड दॅट प्रोटेक्ट्स अर्थ फ्रॉम द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज, ठीक आहे. आता काय आपल्याला बेसिक ओझोन लेअर सगळ्यांनाच माहिती आहे, ठीक आहे. आता ओझोनचा फॉर्म्युला पण माहिती आहे आपल्याला, O3, ते बेसिक गोष्ट आहे. तर हा ओझोन लेअर असतो कुठे, तर जो सरफेस आहे आपला, मला वाटते 7वीच्या एनसीईआरटी मध्ये हे टर्म दिलेलं आहे की 48 किलोमीटर उंचीवरती आपल्याला, जमिनीपासून 48 किलोमीटर उंचीवरती आपल्याला ओझोन लेअर पाहायला मिळतो, ठीक आहे. आता जर विचारलं जे आपल्या ऍटमॉस्फिअरचे लेअर्स आहेत जसं की ट्रॉपोस्फिअर असू दे, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर वगैरे, ह्याच्या थ्रू तर तो कुठं असतो, तर जो आपला स्ट्रॅटोस्फिअर असतो त्याच्या खालच्या लेअर मध्ये आपल्याला ओझोन लेअर पाहायला मिळतो. आता या ओझोन लेअरचं काम काय असतं, जे अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे आपल्या पृथ्वीकडे येतात त्यांना काय करायचं, एकतरी हा लेअर आहे समजा इकडून रेज आली तर त्यांना एकतरी रिफ्लेक्ट करतो किंवा ऍब्झॉर्ब करतो पण खाली येऊ देत नाही, ठीक आहे. तर ओझोन लेअर कन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना जवळपास. पुढचा बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायो म्हणजे काय बाबा, जे प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, याला बायो म्हणतो, आणि त्यांच्यामधलं व्हेरिएशन याला आपण म्हणणार आहे बायोडायव्हर्सिटी. आता डायव्हर्सिटी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते, जसं की जेनेटिक व्हेरिएशन. हे पाल दाखवले, ही पाल काय एकाच स्पेसीचे पण याच्यामध्ये आपल्याला कलर कलर दिसतोय, कशामुळे दिसतोय तर त्याच्यामध्ये जेनेटिक्स मध्ये डायव्हर्सिटी पाहायला मिळते. त्यानंतर स्पेसिस डायव्हर्सिटी, वेगवेगळ्या स्पेसीस आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला इथं ह्या माइंड मॅप वरून करेल. इकोसिस्टम डायव्हर्सिटी याच्यावरून पण बघून घ्या. पुढचा इकोसिस्टम म्हणजे काय, तर आता इकोसिस्टम म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक, ठीक आहे. कंपोनंट्स मधलं जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टम म्हणतो, ठीक आहे. आता एक बेसिक टर्म आहे की बायोटिक म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जसं की प्लांट्स, अॅनिमल्स, याला आपण काय म्हणणार आहे, बायोटिक कंपोनंट्स म्हणतो. त्याच्यानंतर एक मिनिट, त्याच्यानंतर अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय, जसं की वॉटर आलं, ठीक आहे, वॉटर नंतर सॉइल आली, हे सगळे काय आहेत, अबायोटिक कंपोनंट आहेत. आता यांच्यामध्ये कायम इंटरॅक्शन होतच राहतं, तर याला या इंटरॅक्शन जे होतं कुठं होतं तर त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. आता हे इंटरॅक्शन जे होतं त्याचा स्टडी करणं, ठीक आहे. आता एन्व्हायरमेंटल वगैरे हे एक टर्म झाली की बाबा तशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, पण त्याचा स्टडी करतो अॅनिमल आहेत तर अॅनिमलचा स्टडी करतो, प्रत्येकाला काही ना काहीतरी बाबा अॅनिमल स्टडी झुलॉजी आलं, प्लांटचा स्टडी बॉटनी आलं. तसं या इकोसिस्टम मधलं जे इंटरॅक्शन आहे बायोटिक आणि अबायोटिक कंपाऊंड मधलं, ह्याची जे काय म्हणतो स्टडी करतं त्याला आपण म्हणायचं इकॉलॉजी म्हणायचं. काय म्हणायचं, इकॉलॉजी, ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे फूड चेन. आपण जो लास्ट एक फूड चेन, फूड वेब आणि पिरामिड, एनर्जी पिरामिड वगैरे असू दे, त्याच्यामध्ये कोणता काय म्हणते डाऊनवर्ड आहे, अपवर्ड आहे, ते सगळे कन्सेप्ट केले. तुम्ही तो लेक्चर व्हिडिओ जाऊन बघू शकता, त्याचा पण 100% फायदा आपल्याला होणारच आहे. आता याच्यामध्ये पण परत बघू की बाबा फूड चेन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, एनर्जीचे ट्रान्सफर होते अँड फूडचं पण ट्रान्सफर होतं फ्रॉम एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे. याच्यामध्ये प्रोड्युसरला आपण ग्रास पकडतो, त्यानंतर प्रायमरी कंझ्युमर ग्रास हॉपर आला, बर्ड आला, स्नेक आला, आऊल आला, त्यानंतर हा कोण आहे, डिकम्पोजर आहे. आता हा काय आहे तर प्रोड्युसर आहे, कारण का फोटोसिंथेसिस थ्रू अन्न तयार करतो. हा प्रायमरी कंझ्युमर आहे आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, हर्बिवोरस असणार आहे. हर्बिवोरस म्हणजे काय, तर जे व्हेजिटेरियन, आपल्या भाषेमध्ये व्हेजिटेरियन म्हणजे गवत वगैरे खातात त्यांना आपण हर्बिवोरस म्हणतो. त्याच्यानंतर सेकंडरी कंझ्युमर हा कार्निवोरस असणार आहे. कार्निवोरस कोणाला म्हणायचं, आता बर्ड आपण कार्निवोरस म्हणू शकत नाही, बर्ड आपल्याला ह्याच्यामध्ये येऊ शकतो, म्हणजे म्हणजे काय म्हणतो तो मांस पण खातो, किंवा आता ह्याला मारलं तर हात काय झाला, कार्निवोरस झाला. आणि कधी कधी तो म्हणजे सीड्स वगैरे खातो म्हणजे तो हर्बिवोरस पण झाला, ठीक आहे. दोन्ही मध्ये पण आपल्याला तो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर स्नेक हा टर्शियरी कंझ्युमर आला, हा पण कार्निवोरस आहे. हे सगळे कार्निवोरस आहे. आता पुढचा कोण आहे, मशरूम. तर मशरूम काय आहे तर डिकम्पोजर आहे, जे काही शेवटचा ऑर्गॅनिझम असेल त्याला डिकम्पोज करायचं आणि त्याच्यापासून न्यूट्रिएंट्स आहेत ते परत एन्व्हायरमेंट मध्ये पाठवायचं, हे कोणाचं काम असतं, डिकम्पोजर. आणि परत ही सायकल
चालू राहते. आता हे सिंगल सायकल आहे, एक चेन लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो फूड चेन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे फूड वेब. ठीक आहे. आता नेटवर्क ऑफ इंटरकनेक्टेड ऑफ फूड चेन्स म्हणजे वेगवेगळ्या फूड चेन्स एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात, त्याला आपण काय म्हणणार आहे फूड वेब म्हणणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रास नंतर ग्रॉस ऑपर आला, ग्रॉस ऑपर नंतर बर्ड आला, बर्ड नंतर बाबा स्नेक आला, स्नेक नंतर हॉक आला, ही एक फूड चेन मिळाली. त्याच्यानंतर तुम्हाला ही एक अशी फूड चेन मिळते, तुम्हाला इकडून एक अशी फूड चेन मिळते. ठीक आहे. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे फूड चेन वेगवेगळ्या एकामध्ये इंटरकनेक्ट असतात, त्याला फूड वेब. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आपण जो हर्बिवरस पण असतो आणि कार्निवरस पण असतो, जसं की ह्युमन. ठीक आहे. आता ह्युमन आपण काय करतो बाबा, मांस मच्छी पण खातो आणि त्यानंतर आपण व्हेजिटेरियन पण खातो. तर आपण कोण झालो, ओमनिवोरस झाला. ओमनिवोरस कोणाला म्हणायचं, जे व्हेजिटेरियन पण आहेत आणि नॉन व्हेजिटेरियन पण आहेत, म्हणजे इन द सेन्स बायोच्या तुम्हाला पकडायचं. पुढचा तुम्हाला इकॉलॉजिकल पिरामिड. पिरामिड म्हणजे काय, स्तूप असतो. ते आपण ही कन्सेप्ट पण अगोदर बघितल्या. बेसिक डेफिनेशन तर बघून घ्या. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी डिस्ट्रीब्युशन अमंग द प्रोड्युसर हर्बिवरस आणि कार्निवरस, याच्यामध्ये कसं कसं डिस्ट्रीब्युशन असतं एनर्जीचं वगैरे, याला आपण म्हणणार आहे इकॉलॉजिकल पिरामिड. आता ह्या पिरामिड आहे, याच्यामधले जो प्रत्येक लेअर असतो त्याला आपण ट्रॉपिक लेवल म्हणतो. त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग, अर्थचं जे टेम्परेचर आहे ते वारंवार वाढायला लागले. कशामुळे, तर मागच्या कन्सेप्ट मध्ये बघितली तर ग्रीन हाऊस गॅसच्या इमिशनमुळे काय व्हायला लागले, अर्थचं टेम्परेचर वाढायला लागले. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग म्हणणार आहे. तर इथं तुम्हाला एक माइंड मॅप दिलाय, तो व्यवस्थित वाचून घ्या. पुढचं क्लायमेट चेंज. आता पहिला तुम्हाला मी क्लायमेट ही कन्सेप्ट सांगू इच्छितो. जसं की आपलं कायम कन्फ्युजन असतं, एक म्हणजे वेदर आणि दुसरं म्हणजे हे क्लायमेट. आता फरक काय असतो, वेदर ही शॉर्ट टर्म पिरियड आहे. ठीक आहे. वेदर हा तुम्हाला छोटासा पिरियड असतो, ज्याच्यामध्ये की वेदर हा सकाळी दुपार संध्याकाळी ह्या टायमिंगला बदलू शकतो. जसं की सकाळचं वेदर आपण सांगू शकतो हा सनी वेदर आहे, संध्याकाळी मोठं वारा आला तर विंडी वेदर झाला. ठीक आहे. पाऊस पडायला लागला तर रेनी वेदर आपण म्हणू शकतो. म्हणजे वेदर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज बदलू शकतो किंवा तो टाइम टू टाइम चेंज होत जातो. पण क्लायमेटचं तसं नाही. क्लायमेट ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. ठीक आहे. म्हणजे लॉंग टर्म जो वेदर असतो त्या भागामधला, ठीक आहे, त्या एरिया मधला, त्याला आपण क्लायमेट म्हणणार आहे. आता हा टाइम पिरियड किती असतो, जसं की 7वीच्या मला वाटतं एनसीईआरटी मध्येच दिले, तर हा पिरियड जवळपास 30 इयर्स असतो. ठीक आहे. जवळपास मोर दॅन 30 इयर्स चा जो आपण वेदर बघितला तर त्याला आपण क्लायमेट म्हणणार आहे. आता ह्या क्लायमेट मध्ये चेंज होणं, ठीक आहे, लॉंग टर्म चेंजेस होतात, त्या पॅटर्नला आपण काय म्हणणार आहे, क्लायमेट चेंज म्हणणार आहे. इथं तुम्हाला पाहायला मिळते कन्सेप्ट मॅप. ती कन्सेप्ट मॅप तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता. पुढचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, अशी डेव्हलपमेंट करायची की आपल्या फ्युचर जनरेशनला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करता कामा नाही. जसं की आपण मायनिंग करायला लागलो, तर आपण एवढं पण मायनिंग करू नये की पुढच्या जनरेशनला मायनिंग करण्यासाठी काहीच उरणार नाही. ठीक आहे. किंवा डिफॉरेस्टेशन केलं तर आपल्या पुढच्या जनरेशनला बाबा प्लांट्स मिळणार नाहीत. ठीक आहे. किंवा आपण अॅनिमल पोचिंग केलं तर पर्टिक्युलर अॅनिमल त्या आपल्या फ्युचर जनरेशनला पाहायला पण मिळणार नाही, किंवा त्यांना त्याच्यापासून जो युजफुल मटेरियल वगैरे काढायचं आहे, की अर्थमधून वेगवेगळे रिसोर्सेस काढायचे, मिनरल्स काढायचे, ते त्यांना अवेलेबलच नसणार आहे. ठीक आहे. त्या डेव्हलपमेंटचा काय फायदा नाही. म्हणून आपल्याला अशी डेव्हलपमेंट करायची की आपली पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आपण ती डेव्हलपमेंट करताना आपल्या माइंड मध्ये हे पाहिजे की फ्युचर जनरेशनला त्यामध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज करता येतं कामा नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, हे सगळे तुम्ही गोल्स वाचून घ्या. पहिला गोल कोणता आहे, दुसरा गोल कोणता आहे, वाटलं तर तुम्ही पहिले 2-3 पाठ करा आणि शेवटचे 2-3 पाठ करा. आणि महत्वाचं कुठला जर करंट मध्ये आला असला, ठीक आहे, तर तो पण तुम्ही वाचू शकता. पुढचा क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम. तर क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम हे आपल्याला प्रोटोकॉल मधलंच पाहायला मिळतं, जे कार्बन क्रेडिट रिलेटेडच आहे. फक्त तुम्हाला मला सांगायचं काय आहे, तर क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम हे कशा रिलेटेड आहे, तर कार्बन क्रेडिट रिलेटेड आहे. त्याचा संदर्भ आपल्याला प्रोटोकॉल मध्ये पाहायला मिळतो. बाकी कार्बन क्रेडिट म्हणजे काय आपण मागल्या वेळी पण बघितले. पुढची प्रोसेस आहे, सॉरी, पुढची टर्म आहे रेड डाटा बुक. रेड डाटा बुक मध्ये काय, ज्या एंडेजर स्पेसिस असतात. आता एंडेजर स्पेसिस कोणाला म्हणायचे, अशा स्पेसिस ज्या की संपुष्टात आले, ते म्हणजे पूर्णपणे संपूर्णच जातील, अशा स्पेसिसना आपण काय म्हणतो, तर एंडेंजर स्पेसिस म्हणतात. आता याच्यापेक्षा एक टर्म पुढची आपल्याला क्रिटिकल एंडेंजर्ड वगैरे पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आपला जो मार्डोक म्हणजे आपल्याला काय त्याचं नाव, ठीक आहे, त्याचं नाव आठवणं, म्हणजे बऱ्याचशा ज्या एंडेंजर स्पेसिस आहेत, ठीक आहे, त्यांचं रेकॉर्ड आपण ज्या बुक मध्ये ठेवतो त्याला आपण म्हणतो रेड डाटा बुक. ठीक आहे. तर ह्या जवळपास आपल्या 21 टर्म डिस्कस करून झाले. ते 100% यातली एक दोन टर्म आपल्याला एक्झामला पाहायलाच मिळतील, ज्या की त्यामधल्या पण ज्या टफ वाल्या आहेत. ठीक आहे. ज्या आपल्याला मला वाटते की बाबा, मला वाटते 2023च्या पेपरला आपल्याला कीस्टोन स्पेसिस, ठीक आहे, कीस्टोन स्पेसिस म्हणजे काय, ही टर्म आली होती बहुतेक. ठीक आहे.
तर अशा बाकीच्या पण टर्म्स आहेत त्यावरती क्वेश्चन येण्याचा अंदाज आहे. तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मला वाटते सॉरी मला वाटते हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.